रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आखाड महिना म्हणजेच आषाढ महिना सुरू झालेला आहे. बघा, जवळजवळ 8 दिवस झालेत आषाढ महिना सुरू झाला आहे. म्हणजे बघा, 15 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2016 आषाढ महिना असणार आहे. मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो. खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होतात. आता या आषाढ महिन्याचे एक असं वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तसेच आषाढ महिन्यात आखाड कधी तळावा, लेकीला जावयाला जेवायला, तसेच मानसन्मान कसा करावा, कांदेनवमी कशी साजरी करावी, तसेच आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले याबद्दल देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघा, या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी खाणं सोडायचं आहे, त्यांच्यासाठी ही कांदा नवमी अतिशय महत्त्वाची असते. कारण या दिवसापासून हे पदार्थ खाणं सोडायचं असतं. तसेच लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे, असे लेक जावई असोत किंवा जुने लेक जावई असोत, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मानसन्मान कसा करायचा आहे, आखाड म्हणून जावयाचा कोणते पदार्थ खाऊ घातले जातात, कोणता विशेष पदार्थ जो आवर्जून जावाई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती 25 जुलै 2026 शनिवारी होणार आहे. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी असे हे 4 महिने असतात. ते 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात. आषाढ महिना आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आषाढाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो. आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण आषाढ महिन्यामध्ये धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संततधार चालू असते, ज्याला आपण झड लागणं असं देखील म्हणतो. 2-2, 3-3 दिवस अगदी बारीक बारीक केसांसारखा पाऊस जो असतो तो पडत असतो. सूर्याचे दर्शन सुद्धा 2-3 दिवस होत नाही, अशी परिस्थिती आषाढ महिन्यामध्ये असते. आणि त्यामुळे वातावरणात दमटपणा, गारवा असतो. तसेच आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावं म्हणून तेलकट पदार्थांचं सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचं काम करतो. आणि त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो. आणि हा जो काही आखाड महिना तळला ना, तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून हा केला जातो. मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसे की पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, या आषाढ महिन्यांपासून खायला सुरुवात केली जाते. आखाड तळणं म्हणजे काय, तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, तीळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं, किंवा ज्या घरात घारग्या असं देखील बनवलं जातं, कापण्या बनवल्या, मुगाची भजी, कांद्याची थालीपीठं, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात. त्यानंतर चकल्या, शेव, कणबोळे असे जे पदार्थ असतात ते देखील बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात. स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेक जावाई असतात त्यांना आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं. जावयाचा मानसन्मान केला जातो. जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो. तर हा आखाड तळायचा असतो. हा जो आखाड तळत असतो तर तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळा, तर अतिशय उत्तम आहे. जसं की बघा, कुलस्वामिनी तुळजापूरची असेल तर तुम्ही काय करणार की आषाढ महिन्यामध्ये कोणत्या मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार. जसं की बघा, 15 जुलैला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि 12 ऑगस्टला संपणार, तर या एखाद्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे. आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला बोलवायचं आहे. आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काय हरकत नाही. तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा. त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं. म्हणजे दररोज तो आपण करतोच, पण पंचामृताने स्नान घालायचं. तुम्हाला ते उजळायचे असतील तर ते उजळून घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्यांची दिवशी पूजा वगैरे करून देवाला काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी देवपूजा करताना शिरा खिरीचा नैवेद्य आणि त्या शिवची आखाड तळायचा, थोडा थोडा आखाड तळायचा. आणि या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना आपल्या घरातल्या दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तर हे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं ना, किंवा मारुती मंदिर वगैरे असतं ना, तिथेसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात. किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं, किंवा त्यांनासुद्धा हे थोडं थोडं पदार्थ आखाड तळलेला दिला जातो. आणि या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना
आपण आखाड्याचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुम्ही लेक जावई आले तर त्यांच्या दिवशी आखाडा तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाड्याचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आता तुमचे लेकजावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला जे पदार्थ बनवायचे सांगितले आहेत किंवा बनवलेले असतील किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत ते तळायचे आहेत. लेकजावई जे असतात ते नारायण म्हणून आपण त्यांचे पूजन करत असतो किंवा त्यांना मानसन्मान देत असतो. त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच्या त्यांना पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून टाकला जातो. मुलींना हळद कुंकू लावायचं, जावयांना गंध लावायचं आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं, औक्षण करून त्यांना. त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि नंतर जेवण्यासाठी जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत. आणि त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तर तो एक ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे, म्हणजे तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची. जावयाला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला जे काही ड्रेस वगैरे किंवा कोणतीही एखादी वस्तू द्यायची असेल तर देऊ शकता. जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांना या प्रकारे मानसन्मान हा आखाडामध्ये केला जातो. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे याची आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मानसुद्धा करायचा होतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करत असतो. पण खरं तर आषाढ महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचे रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढी एकादशीला किंवा आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभर तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्याचा नैवेद्य पण दाखवला जातो. आपल्या ज्या गावाचे जे ग्रामदैवत आहेत किंवा काही ठिकाणी सती आसरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता. तर आता बघा, तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा या आषाढ महिन्यात एखाद्या दिवशी भरायची असते. आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. ज्या ज्या पद्धतीने काही मानसन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगळा असतो. तुमच्याकडे जी काही पद्धत असेल ती तुम्ही करू शकता. आणि जसं तुम्ही म्हणायला सांगितलं की काही ठिकाणी देवी देवतांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, मग वरण भात असेल, मेथीची भाजी किंवा पुरणपोळी असेल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असतं. काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य म्हणजेच मांसाहार नैवेद्य केला जातो, पण खरं तर तो मान्य नसतो. तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आमच्याकडे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो. कुलदेवीच्या नावाने एकतरी सवाशीण आवर्जून जेव घाला. खूप चांगलं. आणि मुळात तर कुलदेवीसाठी करतो तर ते आपल्याला भरभरून देत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते. आणि म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवाशीण तुम्ही जेव घालायची असते. जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाणे शक्य नाही, देवीची सेवा करणं, उपासना करणं तुम्ही तर नक्कीच तुम्ही घराजवळ एखादं कुलदेवीचं मंदिर असेल किंवा तुमच्या घरच्या घरीच तुम्ही तुमच्या कुलदेवीची कुळाचार पूजा जे काय असेल ते करा. एखाद्या सवष्ण स्त्रीला जेवायला बोलवा. तुम्ही देवीला जी ओटी भरली ती ओटी तुम्ही तिला देऊ शकता किंवा ती ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता. तिच्यासाठी तुम्ही दुसरी ओटी देऊ शकता. देवीचा मान पण करा. आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी सती आसरांची सेवा करतो, तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान केला जातो. आणि म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा असं काहीतरी त्यांचं प्रत्येकाची जी श्रद्धा असेल ते करतात. पण बघा, ती चुकीची आहे, वाईट किंवा चुकीचंच आहे, वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. तसंच म्हसोबाला नारळ फोडायचा असतो. आणि खरं तर दर अमावस्येला म्हसोबा महाराजांना त्यांचा मानपान हा करायचा असतो. तुम्हाला आषाढ अमावस्येला नक्की सांगेल, पण या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी करायच्या असतात. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे कमीत कमी एक वेळा तरी म्हणणं शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या. तसंच आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची जी तुम्हाला सेवा करणे शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाहीतर तुम्ही रोज एक माळ 11 वेळा किंवा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालते. बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, ती हळूहळू कमी होण्यास मदत होईल. तसेच आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाचं मानलं गेलं आहे, कारण भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तसेच तुळशीचं रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता. आषाढाचा महिना हा भगवान श्री हरिविष्णूंचेच एक
रूप असलेल्या विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. बघा, मुखामध्ये जय राम, श्रीराम, जय जय राम, तसेच रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, अशा जे तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होईल, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून करा. हरिपाठ नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणं, एवढी सेवा जरी केली ना तरी खूप झालं. तर बघा, आपण जेवढं केलं ते मनापासनं करावं, कमी असलं तरी चालेल, पण जे काय करू ते मनाभावापासनं श्रद्धेनं करायचं आहे. तर बघा, चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत सुद्धा केलं जातं, तुळशीचं अर्चन हे सुद्धा केलं जातं. ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य नाही त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्रीहरी विष्णूंना असो किंवा पांडुरंगाला असो किंवा बाळकृष्णाला असो त्यांना तरी अर्पण करावं. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असेल तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं एक पान तोडते आहे, अशी विनंती करायची असते. आणि नंतर तुम्ही हे तुळशीचं पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असतील तर आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा. आणि मग ते तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे. तर या आषाढ महिन्यात कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य असतं. तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये. ताई, आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का? किंवा ते ऐकणार नाही आहेत तर महिलांचं पण काही मजबुरी असतात, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूप सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार, तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदी जर घरातले ऐकणारच नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बुधवारी म्हणजेच 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गुरुला मानलं असेल त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. तसेच देवस्वरूप गुरूंची तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करा. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. शक्यतो आपण एक भुक्त म्हणजेच एकदाच जेवलं तरी पण चालतं, कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचं पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे. आणि या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो. म्हणून या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात अशा स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसे की धपाटे असतील, पुऱ्या असतील, त्यासुद्धा केल्या जातात. प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत आहे. आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय. तर बघा, कांदे नवमीला विसरून कसं काय चालायचं बरं? तर कांदे नवमीला, तर याबद्दल आपण सुद्धा थोडक्यात माहिती आता तुम्हाला सांगते. बघा, आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे, जी यंदा 23 जुलैला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आहे. तिला कांदे नवमी म्हणतात. याचं कारणसुद्धा तसंच आहे. या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2 दिवसांनी आषाढी एकादशी येते, जी की यंदा 25 जुलै 2026 शनिवारी आलेली आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी वगैरे पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले 4 महिने कांदा, लसूण खाणे बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचं. म्हणून आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर जी नवमी असते त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. पूर्वी या दिवशी कांद्याची भाजी, थालीपीठं, वांग्याचं भरीत, झुणका वगैरे खाऊन हा साजरा केला जायचा. त्याला कांदा नवमी असं म्हणतात. जसे की तुम्ही वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून त्याला खायचे असतात, त्याला कांदा नवमी म्हटलं जातं. त्याचबरोबर 12 ऑगस्ट 2026ला बुधवारी आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे. तर आपल्याला घरातील सर्व दिवे या दिवशी स्वच्छ करून पूजा करत असतो. तर ते बघू. तर आपण ते सगळं ज्या दिव्यांची पूजा वगैरे करायची ती कशी करायची ते आपण नंतर बघूच. पण बघा, आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं ते कळलं असेल. मांसाहार टाळायचा आहे. देवाला देखील मांसाहाराचा नैवेद्य कधी दाखवत नाहीत, पण काही लोकांची प्रथा असते. आपण त्यांना काही बोलू शकत नाही, ज्याचं त्याचं वैयक्तिक असं मत आहे. पण खरं तर मांसाहार हा चुकीचाच आहे. तर आखाळ काय तळावा, कसा कळावा तुम्हाला हे कळालं असेल. कांदे नवमी कशी साजरी करावी हे देखील कळालं असेल. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.